अशा टोटल 5 मॅचेस ही मॅच पकडून आहे, त्यामुळे घाई करा प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम RB11. RB11 क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका प्लीज, कारण की बापू अजून 5 मॅचेस आहेत. RB11 आणि समर्थ स्ट्रायकर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. याच्यानंतर जिजा टायगर आणि टीम जिजा टायगर आणि नीत फायटर्स अशी मॅच आपल्याला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बाजीरावजी कदम यांच्या संघमालकीचा संघ नीत फायटर्स, तर दुसऱ्या बाजूला जिजा टायगर्स सागरजी सुपुगडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. समर्थ स्ट्रायकर अमोल सुपुगडे शुभम सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ आणि RB11 विशालजी लनावडे साहेब यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लगेचच करूया सुरुवात. कुटरे प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. चला शुभम सुपुगडे आणि आकाश कालेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सूरज पवार आणि दुसऱ्या बाजूला सागर सुपुगडे हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. चला पॉवर प्लेचं पहिले षटक शिवाजी दीक्षित आपल्याला पाहायला मिळत आहे, तर स्ट्रायकर एंडला शुभम सुपुगडे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला एक धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न होईल, एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. धावांचा श्री गणेश धावांचं अकाउंट, धावांचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव आली. यावेळेस पहा मॅच टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळते. संदीप देसाई लेजंड क्रिकेटर, क्रिकेटची बाराकडे जर पाहिले तर संदीपजी देसाई यांना भरपूर माहिती आहे. अगदी एक शांत संयमी खेळाडू. सातत्याने जर पाहिलं तर चौथ्या पर्वामध्ये आम्ही संदीपजी देसाई यांना पाहतोय. क्रिकेटचा आदर आणि पंचांचा आदर, संपूर्ण कमिटीचा आदर करणारा खेळाडू म्हणजे संदीपजी देसाई. उत्कृष्ट कॅच पकडले, फलंदाजी ती बाद झालाय. आकाश कालेकर बाद झालाय. पहिला धक्का टीम समर्थ स्ट्रायकर या टीमला. पण जाता जाता एखाद्याचा काटा कसा काढायचा
हे मात्र RV11 या टीम कडून आपल्याला शिकायला मिळेल. कारण की पहा अगदी 3 सामने जरी पराभूत झाले तरी देखील हार मानलेला नाहीये. हा टीम संघर्ष करतोय, हा टीम लढाई करतोय. अगदी शेवटच्या क्षणाला, ओ माय गॉड, शेवटच्या क्षणाला बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा, 4 चौकार. सागर सुपुगडे आणि सूरज पवार या सामन्यामध्ये पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करेन सागर सुपुगडे यांचं, कारण की नेक्स्ट मॅच त्यांची आहे. त्यांना माहिती आहे की पुढे परत 1 तास आपल्याला उन्हामध्ये काढायचा आहे. परंतु पंचांची भूमिका या KPL कमिटीचे एक अध्यक्षपद भूषावत असताना चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. या बेसपा हलक्या त्याने लेटकट खेळायचा होता, परंतु विकेट किपर कडून चुकी होताना 1 धावाले संघाची धावसंख्या 6 धावा, 6 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. सहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला मॅच स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तापमान जर पाहिलं तर अगदी यावेळेस पाच शुभमच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय, समोरच्या दिशेत फटका केलाय. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावी ते पूर्ण केली जाते. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर षटकार मारणं हे खूप कठीण काम झालंय मामा, कारण की आज कालच्या दिवसात इतके षटकार गेलेले नाहीयेत. 2 धावा आल्या. तापमान भरपूर आणि आज जर पाहिलं तर यावेळेस पाठीमागच्या दिशेत फटका केलाय. 1 धावाले, दुसरीचा इथे प्रयत्न होईल आणि बॉल जातोय सीमा रेषा ओलांडतोय. चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे. हर्षल पाटील गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतील दुसऱ्या षटकामध्ये. सबसे कातील हर्षल पाटील कशा पद्धतीनं गोलंदाजी करणार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोठरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल सातत्याने जर पाहिलं तर चर्चा केली जाते आणि आज फायनलचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. वेगा फायनल ग्रँड फिनाले. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती काय घडलं जाते. पहिल्या बॉलला डॉट बॉल. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावला. कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळते, पण डाईव्ह जरूर लगावले, परंतु बॉल पाठीमागे गेल्यानंतर प्रयत्न राहिलाय. 1 धावाले संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा. या बेसपा 1 धाव इथे घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव आल्या. व्हाईट बॉल आणि +1 अशा 2 धावा इथे ऍड केल्या जातील. या धावा मात्र गरजेच्या आहे टीम समर्थ स्ट्रायकर या टीमला. व्हाईट +1 बॅटने यावेळेस पाठीमागच्या दिशेत चांगला फटका केलाय. हवेचा जोर आणि त्याच्यावरती मात्र केलाय वार. बॉल सीमा रेषा पार. मेथी धावा 4. आलाय तो चौकार. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते दमदार.
19 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस ऑन साइडला चांगला ठोकलाय, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज सत्य मोलावडे, मोलावडे वाडी या गावचा ढाण्या वाघ काय बॅटिंग करते आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम. आकाश कालेकर बाद झाला, परंतु आकाश कालेकरच्या जागेवरती आल्यानंतर काय बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती. तर 24 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 ओव्हरचा इथे खेळ झालाय समाप्त. 24 धाबा धावफलकावरती. पण यावेळेस पंच व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 25 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. पाठीमागच्या दिशेत फटका केलाय. हवेचा वेग भरपूर आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघून चालाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. डावखुऱ्या फलंदाजाचा पुरेपूर वापर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धाबा अपेक्षित आहेत या मॅच मध्ये. समोरच्या दिशेत तुम्ही फटकेबाजी करू शकत नाही. समोर षटकार चौकार आता मारू शकत नाही, कारण की समोर बॉल जाणं आता तितकंसं कठीण काम झालंय. आणि त्यामुळे या फलंदाजाने मात्र हे हेरलंय, कारण की जे ध्वज लावले, जे झेंडे लावले ते तुम्हाला मात्र वाऱ्याची दिशा जरूर सांगून जात आहेत. आणि वारं सध्या जर पाहिलं तर अगदी समर्थ स्ट्रायकरच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 29 आकड्यावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सत्य मोलावडेची. अगदी बढती दिली टीमने. आणि आज मात्र मिळालेली संधी आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना रायझिंग स्टार सत्य मोलावडे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय.
ते हलक्यात फक्त दिशा दिली आहे. एक सिंगल आले, सिंगल नंतर धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 32 धावा. तिसरं षटक मार्ग आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अगदी विकेट किपर कडून चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आले. यष्ट्यांच्या पाठीमागे निलेश कंत्रे, पण या फिल्डिंग साठी निलेश कंत्रे यांच्यासाठी बक्षीस येत आहेत, परंतु आम्ही त्याची घोषणा करणार नाहीये. ते अगदी त्यांच्या मित्रपरिवाराला आम्ही विनंती करेन की त्यांना स्टेजच्या पाठीमागे घ्या आणि गपचिपपणे त्यांना बक्षीस द्या. आम्ही त्या बक्षिसांची अनाउन्समेंट करणार नाहीये. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाला हसतोय निलेश. त्याला माहिती आहे की चुकी झाली आणि चुकी कबूल केली त्याने. तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये जिजा टायगर आणि टीम नीत फायटर्स या 2 संघामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. तर दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. जशी ही मॅच ही पहिला डाव संपेल त्याच्यानंतर लगेचच आपण टॉस साठी यायचं आहे. 3 ओव्हर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तीन ओव्हर आणि 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुटरी प्रीमियर लीग 2025 हे दमदार आयोजन. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. संपूर्ण कुटरी गावातील आजूबाजूच्या 12 वाड्या 13व गाव आणि या संपूर्ण पंचकृषीने या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद दिलाय. आणि याच प्रतिसादाच्या जोरावरती जर पाहिलं तर आज कुटरी प्रीमियर लीग ही स्पर्धा अतिशय थाटामाटामध्ये संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला ड्रिंक ब्रेक नंतर आपण मॅच करूया सुरुवात. 3 ओव्हर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील 4 मॅचेस आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. आणि संध्याकाळी जर पाहिलं तर वेळ अपुरा जर राहिला तर अक्षरशः तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. अगदी आपण सेमीफायनल कमी षटका 4 षटकाच्या खेळू, परंतु तुम्हाला आम्ही लवकर मोकळ करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण की तुमच्या चेहऱ्यावरती टेन्शन दिसतंय. तुम्हाला अगदी दुसरीकडे जायचं आहे, परंतु इथला कार्यक्रम करेक्ट करू आणि नंतर आपण लगेचच गाडी पकडू. आम्हाला देखील मुंबईला जायचं आहे, त्यामुळे घाई करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा असतो. बॉलच्या खाली संदीपजी देसाई होते, थोडस इथे फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉल निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदणारा चौकार. पण शिवाजी दीक्षित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत. पोचला नव्हता पगदिया, पोचला नाहीये तरी देखील त्यांनी चौकार दिलाय. पगदिया
ही खिलाडू रत्या का कौतुक या खेळाडूचं करू नये, कारण की त्यांना माहिती होतं की धावा जरी ते धावून काढले असते तरी देखील 4 धावा घेऊ शकले असते. थोडस त्यांचं फंबलिंग आपण पाहिलं यावेळेस. आता मात्र चांगला स्ट्रोक लगावला, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल निघून चालाय वाऱ्याच्या वेगात, चौकार. यावेळेस पहा बॅटचा टॉप एज आणि पाठीमागच्या दिशेत हर्षरा हे सातत्याने तुम्ही निलेश वरती प्रत्येक आरोप करू नका मित्रांनो. निलेश आता इकडे उभा आहे, तो म्हणतो बाबा टीमची धावसंख्या यावेळेस पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केला, एक धाव तर आली, दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय, 2 धावा घेतल्या गेल्या, 3 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा घेतल्या ना तरी त्या खेळाडूला भरपूर दम भरतोय, धावपळ होते आणि ही धावपळ आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शिवसेना पाटण तालुका उपतालुका प्रमुख सन्माननीय सागरजी नलवडे साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. सातत्याने कुठरी प्रीमियर लीगला सहकार्य राहत आणि आज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अगदी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे, कारण की एका बाजूला जास्त खेळाडू इथे झालेत. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी शिवाजी दीक्षित यांची. अगदी सातत्याने जर पाहिलं तर मॅनेजमेंट कमिटी आणि क्रिकेट मध्ये अगदी टीम मेंबर कॅप्टन म्हणून एक मोठी जबाबदारी शिवाजी दीक्षित यांची सातत्याने राहिली आहे. यावेळेस आपण बोल करण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी, अगोदरच बॅटरचा टान्स ओळखला होता आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांच्या पासून परावृत्त केलंय. ही माझ्या मित्र. चला 4 ओव्हरचा इथे खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकानंतर 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला या लगेचच चार ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. अक्षय शेट्टी तुमची सोय झाली आहे. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. आणि जिजा टायगर आणि टीम नीत फायटर्स. चला नीत फायटर या टीमचे ऑल इंडिया आयकॉन गणेश सुर्वे आपण या टॉस साठी. अगदी गणेश सुर्वे जर पाहिलं तर एक नाही तर 2-2 बॅट या ठिकाणी त्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटचा गॉड ज्यांना म्हटलं जातं, अगदी कृष्णा सातपुते सर ज्या पद्धतीनं 2-3 बॅट सोबत घेऊन फिरतात, अगदी चाबूक बॅट त्यांची प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने आता गणेश सुर्वे चाबूक बॅट घेऊन आलाय नेक्स्ट मॅच साठी. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी, विकेट किपर यांकडे फेकी आणि 2 धावा इथे कंप्लीट. 2 धावा आल्या.
चला टॉस साठी या टीम जिजा टायगरचा एक प्रतिनिधी या बॉल वरती व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आली आहे, अतिरिक्त धाव. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची मॅच नीत फायटर्स विरुद्ध जिजा टायगर अशी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा सत्यम मोळावडे शेर अकेला काफी आहे आणि सत्यम मोळावडेची बॅटिंग मात्र या मॅच मध्ये खूप महत्वाची राहिली आहे. डावखुऱ्या फलंदाजाने मात्र या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलंय आणि आता तो मात्र बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग केली सत्यम मोळावडेने समर्थ स्ट्रायकर्स या टीमच्या माध्यमातून खेळत असताना. चला स्पीडअप करा प्लीज. नवीन बॅटर अश्विन सुपुगडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच जिजा टायगर विरुद्ध टीम आपल्याला पाहायला मिळेल नीत फायटर. एका बाजूला बाजीरावजी कदम साहेबांचा संघ तर दुसऱ्या बाजूला शुभम सुपुगडे यांच्या संघ मालकीचा संघ. डायरेक्ट हिट आतापर्यंत जर पाहिलं तर सूरज पवारने असंच डायरेक्ट हिट केलं होतं दुर्वा फायटरच्या अनिकेत शेजवेला बाद केलं होतं आणि आता तेच घडलं जात आहे. डायरेक्ट हिट केलाय आणि शुभम सुपुगडे यांच्या खेळीचा अंत झालाय. आतापर्यंत बॉल झालेत 4 बॉल. 4 बॉल झाले, 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. टीमची टोटल 51 धावा. यावेळेस रडार मध्ये अश्विन सुपुगडेच्या बॅट मधून आलाय दमदार रुबाबदार KPL षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सत्तावन्न धावा धाव फलकावरती. खोला टाकलेला बॉल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ती बाद होताना पाहायला मिळेल. अश्विन सुपुगडे इनिंगचा होतो खेळ समाप्त. 57 धावा 58 धावांचं टार्गेट टीम RV11 या टीमला. चला जिजा टायगर आणि टीम नीत फायटर या स्टेज वरती टॉस केला जाईल. सागरदादा नलवडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
चला टॉस या ठिकाणी केलं जाईल. स्टेज वरती टॉस केलं जाईल. भरपूर ऊन आहे आणि आमच्या गणेशला बाळा बाळा जिजा टायगर विन द टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि बॉलिंग साठी ऑल इंडिया आयकॉन गणेश सुर्वे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी कोटरे परिसरामधील कोहिनूर हिरा म्हणून गणेश सुर्वे यांची चर्चा नेहमी केली जाते. चला मॅच विनंती असेल समर्थ स्ट्रायकर मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश पाटील या आणि ज्योतिर्लिंग स्फोट वाजोली या टीमचे आक्रमक फलंदाज आकाश पाटील यांचं देखील शुभागमन. चला 58 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. टीम RV11 या टीमला क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. ऊन भरपूर लागते. अजून 4 सामने आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. समर्थ स्ट्रायकर आपल्याला विनंती असेल. RV11 आपले बॅटर या वेळ जास्त घेऊ नका प्लीज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हर्षल पाटील आणि कोण आहे विकास सुपोट गोलंदाजीवरती हर्षल आणि स्वयं ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीची 30 बॉल मध्ये त्या करायच्या आहेत. 58 धावा. एका बाजूला RV11 या संघाला गमावण्यासारखं काही नाही कारण की त्यांनी आतापर्यंत 3 सामने गमावलेत. एका विजयाच्या शोधामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला समर्थ स्ट्रायकर त्यांनी 2 सामने जिंकलेत आणि ही मॅच जिंकणं त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळतंय. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. 4 सामने अजून देखील शिल्लक आहेत. स्ट्राईकला हर्षल, नॉन स्ट्राईकला स्वयं. विकास गोलंदाजीवरती पहिल्या बॉल वरती मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. कॅच सुटली. हर्षलला जीवनदान. 1 धाव आल्या.
पहिल्या बॉलवरती एक धाव आली. यावेळेस बा कोलला टाकलेलं बॉल अगदी बॅटच्या टॉय एंडला बॉल लागलाय. एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा धावपलकावरती लागले गेल्या. पुन्हा एकदा हर्षल स्ट्रायकर येईल आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. 30 सर्कलच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा वेगाने आलाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिजा टायगर या संघानं नाणेफेक जिंकले. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग साठी आमंत्रित केले टीम नीत फायटर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन या धावा रोखावा लागतील टीम समर्था स्ट्रायकरला, कारण की ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकायची आहे टीम समर्था स्ट्रायकरला. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर RV11 हा संघ देखील जाता जाता एखाद्याचा काटा काढणार का, ही देखील चर्चा मात्र जरूर केली जाऊ शकते. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी लेग स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल आलाय. चार बॉलचा खेळ समाप्त. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. डॉट आलाय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत धाबा फक्त खर्च केल्या 4 धाबा. आता शेवटचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर विकास यांची गोलंदाजी चांगली राहिली टीम समर्थ स्ट्रायकर या टीम कडून. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हर नंतर 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चला स्पीडअप करा प्लीज. 5 धावा, माफ करा, 5 धावा आल्या. पहिल्या ओव्हर नंतर 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलर नेम प्लीज. प्रतीक आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये समर्थ स्ट्रायकर या टीम कडून चांगली गोलंदाजी राहिली आहे. प्रत्येक सुपुगड्याचे यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावला. शुभमाला वेगाने रनआउटची संधी क्रिएट केली आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये ते फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला स्वयं बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट टीम RV11 ची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप देसाई आपल्याला पाहायला मिळतील. विशाल नरवडिया. स्वतः संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात विशालजी नलावडे, ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. सागरजी नलावडे साहेब, विशालजी नलावडे या दोन्ही बंधूंच्या कडून जर पाहिलं तर संपूर्ण या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. मोलाचं सहकार्य केपीएलच्या 4थ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता त्यांना माहिती आहे की या मॅच मध्ये बॅटिंग करणं इम्पॉर्टंट आहे. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच धाव, एक धाव आल्या. सागरदादा यांच्याकडून विशाल नलवडे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाची कॅश प्राइज. पण तुम्ही 500 सांगा, आम्ही आमच्या पद्धतीनं 500 वाढवून सांगतो. 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल प्रति षटकाराला. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल.
चांगली गोलंदाजी प्रत्येक सुपुगडीची आपल्याला पाहायला मिळते. एका विजयाच्या शोधामध्ये आरवी 11 संघ आहे, तर एक विजय टीम समर्थ स्ट्रायकरला हवा आहे. या वेळेस पहा ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय, एक धाव तयारली. दुसरीचा प्रयत्न होणार का, परंतु नाही. विशाल दादा सांगतायत जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. आता शेवटची मॅच आहे, अगदी जपून खेळायचं आणि जास्तीत जास्त बॅटिंग आता विशाल दादांना भेटणं गरजेचं आहे. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकचा डॉट बॉल आलाय. पाच बॉल झाले, एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. खोला टाकलेला बॉल हर्षल अगदी पायावरती आदळला, त्याच्यानंतर बॅटचे एज कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली, सिंगल नंतर टीमची धावसंख्या 2 षटकानंतर 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागले गेले. आता समीकरण वाढत चालले टीम आरवी 11 संघासमोर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झालाय, अनिल आलाय. गोलंदाजीसाठी अनिल सज्ज होताना पाहायला मिळेल. अजून देखील 3 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल मध्ये अजून देखील 49 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला बॉल सबमरीन राहिलाय, टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, बॉल डॉट बॉल आलाय. आता 17 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जिजा टायगर विरुद्ध नीत फायटर, त्याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि त्याच्यानंतर फायनल अशी ही रूपरेषा आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण फायनलच्या दिवसाची. यावेळेस 5 शप्पल झाले. पाठीमागच्या दिशेत लॉंग लेगला फटका केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. ओंझी मधून नारळ पडावा तसा मात्र बॉल पडलाय आणि तोपर्यंत मात्र धावा घेतल्या इथे 2 धावा. आता 3 धावा घेत्या. शुभम सांगतोय की विशाल दादा तुम्ही केला, चुकून आमच्याकडून चुकी झाली. आता विशाल दादांना संधी पुन्हा एकदा क्रिएट केली जाते. डॉट बॉल आलाय. अकरा धावा धावफलकावरती लागले गेले. 3रं षटक मार्गस्थ. 3 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती. यावेळेस टप्पा पडल्यानंतर उसे घेतोय बॉल, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 11 धावा लागल्या गेल्या. विशाल नलवडे यांच्या षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी सागरजी नलवडे साहेबांनी लावलेला आहे. अगदी बक्षिसाची आठवण पुन्हा एकदा. आणि आता मात्र 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. रिटायर्ड हट होताना आपल्याला पाहायला मिळेल हर्षल पाटील. त्याला देखील माहिती आहे भरपूर ऊन लागते आणि कुठेतरी आता विश्रांती घेतली. आता उर्वरित 2 षटकांचा खेळ झालाय. खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर्समन आपल्याला पाहायला मिळतील. प्रसाद नलवडे, मार्कवा स्टीवा, अगदी 2 बंधूंची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि बॅटिंग बघण्यासाठी जर पाहिलं तर हे संपूर्ण स्टेडियम मात्र खचाखच भरलाय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 12 बॉल
शिल्लक आहेत. अगदी दुर्वा फायटरचे संघ मालक संदीप दादा कदम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. अकरा धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. प्रत्येकाला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी प्रसाद नलवडे स्ट्रायकर एंडला पहिला बॉल वाईट बॉल आलाय. प्रत्येक गोलंदाजीवरती प्रत्येक षटकाराला संदीप कदम यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहा चांगला शोक लगावलाय. आता मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज. मॅच मध्ये काय होऊ द्या. आणि सागर दादा नलवडे यांच्याकडून देखील सलगच्या 3 षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज. आता हवा मात्र फिरली आहे आणि या हवेचा फायदा मात्र आता प्रसाद नलवडे यांना होणार. पहिलं 500 तर जमा झालेत. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखीन एक मोठा ब्लास्ट. आणखीन एक मोठा विकेट. आम्ही मारत नाही तर आम्ही ठोकतो आणि ठोकलाय षटकार प्रसाद नलवडेने. हा दुसरा षटकार. अगदी तापमान भरपूर वाढलंय आणि पहिल्या 3 मॅच मध्ये बॅटिंग भेटली नाही म्हणून हा खेळाडू तापलाय आणि आता बॅटिंगची संधी मिळाल्यानंतर 2 षटकार प्रसाद नलवडे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जीपे चेक करा परंतु जो तुमचा पासवर्ड आहे तो टाकू नका. संघाची धावसंख्या ती 25 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मोठं टार्गेट. कमी गतीचा बॉल परंतु त्याच्यावरती मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद नलवडे डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 57 धावांची गरज आहे. 25 वरती पोहोचलाय संघ RV11. एका बाजूला विशाल दादा यांना प्रत्येक षटकाराला सागरजी नलवडे यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि सलगच्या 3 षटकाराला कॅश प्राइज आलं होतं आणि इथे पहा काय घडलं जात आहे. प्रसाद नलवडे ते बाद होताना पाहायला मिळेल. अप्रतिम ते जेल टिपलाय परंतु भरपूर खुश कारण की 2 षटकार मारले 1000 रुपये तयार झालेत आणि बॅटिंग मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद नलवडे यांची. चला सागर दादा जास्त वेळ घेऊ नका. वातावरण जर पाहिलं तर ढगाळ झालंय आणि कुटऱ्यावरती आणि प्रीमियर लीग वरती विशेष पावसाचं भरपूर प्रेम आहे. त्यामुळे 2 दिवस नाही आता दुपारनंतर वारा आलाय तर तुम्ही काळजी घ्या प्लीज. अगदी वरुण राजाचं भरपूर प्रेम या कुटरे प्रीमियर लीग वरती आहे. संदीप देसाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेत फटका केला बॉल निघून चलाय वन बाउंस सीमारेषच्या पार संदीप देसाई आल्या वार करतायत धावसंख्या 4 ने वाढली धावसंख्या 29 या आकड्यावरती आतापर्यंत 5 बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त एक बॉल अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल 5 बॉलचा खेळ समाप्त झाला एक बॉल शिल्लक आहे एकोणतीस धावा या बॉल वरती चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आलाय आता शेवटचे 6 बॉल आणि अजून देखील 29 धावांची गरज 6 चेंडू 29 5 षटकारांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी 57 धावा केल्या होत्या 58 चं टार्गेट दिलं होतं 6 बॉल आता 29 ची गरज जिंकण्यासाठी पण 6 चेंडू आणि 29 धावांची गरज जिंकण्यासाठी आकाश कालेकर गोलंदाजीसाठी आलाय पहिला बॉल अगदी संदीप कदम व्यासपीठावरती बसले आणि त्यांनी मात्र डायरेक्ट वरुण राजाला फोन लावला बाबा बास कर की 3 वर्ष तुम्हाला आम्ही वैतागलोय आता 6 बॉल आणि 29 धावांची गरज आकाश कालेकर यावेळेस पहा विशाल नलवडे यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय पण 9 बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव तरी ते फेअर डिलिव्हरी आहे एक बॉल झाला आणि एक धाव आली आता 5 मध्ये 28 ची गरज 5 बॉल 28 यावेळेस ऑन साइड ला एक धाव आली दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय 2 धावा घेतल्या गेल्या आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे चार बॉलचा इथे खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन आली चला मॅच स्पीडअप करा कारण की वारं थोडस वाढलंय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आणि अजून देखील लीग स्टेज मधील एक मॅच त्याच्यानंतर 2 सेमीफायनल त्याच्यानंतर फायनल असे 4 सामने आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत यावेळेस पहा संदीप देसाई ऑन फायर त्यांच्या बॅट मधून आलाय तो स्ट्रोक षटकार 6 धावा आल्या तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 38 या आकड्यावरती अजून देखील भरपूर धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 20 धावांची गरज यावेळेस आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आलाय डॉट आलाय यावेळेस पहा बिग हिट आणि सर्वात लांब षटकार आपल्याला पाहायला मिळतोय संदीप देसाई सेट ऑन फायर
5च्या दिवसातील सर्वाधिक लांब लचक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. पण मॅच हारला तरी चालेल परंतु जिद्द कधी हारू नका. आणि ही जिद्द संदीप देसाई यांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हारला तरी चालेल मित्रांनो परंतु खेळताना असं खेळा की समोरच्याला घाम फुटला पाहिजे. आता घाम फुटायला सुरुवात झाली टीम समर्थ स्ट्रायकर या टीमला. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चला अगदी सामना इथे जिंकलाय आणि समर्थ स्ट्रायकर हा संघ विजय झाला. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा हिरो अर्थातच ज्याने बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली टीम समर्थ स्ट्रायकर या